हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला मसाला डोसा रेसिपी दाखवणार आहे. संडे म्हणजे मुलांना काहीतरी वेगळा पदार्थ पाहिजे. एकच पिठाचं मी 3 प्रकार करून दाखवू शकते आज. ह्याला साहित्य लागणारे तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीची दाणे. 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडीद डाळ आणि थोडीशी मेथीची दाणे. ह्याला स्वच्छ धुवून घ्यावे 3 ते 4 वेळ. एकदा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 7-8 तास ठेवावे. त्यानंतर त्याला एकजीव पीठ करून घ्या. सकाळी एकदम फ्लफी पीठ तयार होते. त्याच्यात करताना आम्ही थोडासा खायचा सोडा आणि मीठ घालावे. उडीद डाळ आपण स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घाला. उडीद डाळीची पीठ एकदम बारीक करून घ्यावे. जेवढा उडीद डाळ तुम्ही बारीक करता तेवढा डोसा छान होते, फ्लफी होते, एकदम स्पॉन्जी, टेस्ट पण छान येते. जेवढं जास्त तुम्ही जाडसर पीठ घालतात त्याच्याने डोसा एकदम राट होते. मग दोन्ही पीठ एकत्र करून एकजीव करा. मिक्स करून ठेवा पीठ. कमीत कमी रात्रीचे 7-8 तास तरी भिजलं तरच पीठ मुरलं तरच छान लागते. टेस्ट आंबूसपणा यायला पाहिजे पिठाला. एकदम चविष्ट डोसा होते. जरी पीठ मुरलं नाही तर जे डोसाचं टेस्ट यायला पाहिजे ते टेस्ट येत नाही तुम्हाला. नुसतं तांदळाची पीठ स्मेल येत असते. म्हणून सकाळी उठले की त्याच्यात थोडंसं खायचं सोडा आणि मीठ घाला आणि वाटीने आपण त्याच्यात छान डोसा करून घ्या. वाटी फिरवा त्याच्यावर, एकदम छान डोसा तयार होते. त्याच्यावर आम्ही डोसासोबत केलेला बटाटा असतेच आपल्याकडे नेहमी. डोसासोबत नॉर्मली सगळेजण बटाटा करते, तेच भाजी आपण त्याच्यावर घालायचं. थोडासा 4-5 चम्मच डोसा घाला आणि त्याच्यावर चटणी पण असते घरी, कसं पण डोसासोबत केलेलं 1-3 चम्मच चटणी घाला त्याच्यावर. आणि थोडासा कलर त्याला छान येण्यासाठी आपण आहे घरात लाल तिखट, त्याच्यावर थोडंसं असं अर्धी चम्मच लाल तिखट घाला आणि ते एकजीव करा डोसावरच. जेवढं एकजीव करता ते छान लागते खायला आपल्याला. मीठ घालू नका, ऑलरेडी डोसात मीठ घातलेले असते. काही जण वरून मीठ घालतात, खरं खूपच मीठ लागते ते. मग ते छान स्प्रेड करा डोसावर सगळीकडे. जेवढं स्प्रेड करता तुम्ही तेवढा टेस्ट येते डोसा. नाहीतर एकाकडे नॉर्मली डोसा लागते आणि एकाकडे खूपच मसाला डोसा लागते. आणि ह्याच्यावर थोडंसं किसून आम्ही चीज घालू शकतो. चीज ऑप्शनल आहे, कारण की माझ्या मुलांना चीज खूप आवडते म्हणून मी जास्त चीज घालते. चीज आणि बटर जरी घाला दोन्ही पण, आणि थोडा वेळ मेल्ट व्हायला ठेवा. जेवढा चीज आणि बटर मेल्ट होते ना, खूप छान लागते खायला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट करा कसं लागलं टेस्ट, आणि चॅनलला लाईक करा. थँक्यू.